श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 31 मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे अधिक मासातील पौर्णिमा. तर या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये त्याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर छोटे मोठे उपाय देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बघा, या वर्षी 31 मे रोजी अतिशय अत्यंत खूप खास आणि दुर्मिळ त्याचबरोबर पवित्र असा योग जुळून आलेला आहे. तो म्हणजे अधिक मास पौर्णिमा. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित मानला जातो, ज्याला आपण धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास या नावाने सुद्धा ओळखत असतो. आणि या महिन्यातील पौर्णिमा अतिशय अत्यंत ही शीघ्र फलदायी मानली जाते. या दिवशी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्या, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा वास राहील. त्याचबरोबर आलेली माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. यासाठीच आपण छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत ना, तर त्या न कळतपणे आपल्या हातून घडून जात असतात. म्हणूनच त्या चुका आपल्या हातून होऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि या महिन्यातील पौर्णिमेचं महत्त्व हे सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी 10 पट जास्त आपल्याला मिळत असतं. या दिवशी केलेल्या पूजा, सेवा, आराधना या दानाचं फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय प्राप्त होत असते. म्हणजेच त्याचा कधीही क्षय होत नाही असं देखील मानलं जातं की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा सेवा केल्याने कुंडलीतील अनेक दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आर्थिक अडचणी ह्या संपत असतात. तर मग या पवित्र दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, त्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे पूजा. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं. शक्य असल्यास पवित्र ठिकाणी किंवा नदी तीरावरती जाऊन स्नान करावं. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावं आणि त्या पाण्याने घरच्या घरी स्नान करावं. स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावा. म्हणजेच तांब्याच्या कलशात तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे पिण्याचं आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. दुसरा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं विधिवत पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे. त्यांना लाल पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर ती अर्पण करायची आहे. भगवान विष्णुदेवांना पिवळी फुलं आणि माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे तुळशीची पानं जी आहेत तर ती आधीच तोडलेली असावी, कारण की बघा रविवार आहे. रविवारची तुळशी मातेची मंजिरी किंवा पानं जी आहेत तर ती तोडली जात नाही, म्हणून आपल्याला अगोदरच्या दिवशी पानं तोडून ठेवायची आहेत. त्याचबरोबर खीर किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, अर्पण करायचा आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं अतिशय शुभ मानले जाते. तिसरं म्हणजे संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ, माता तुळशीजवळ आणि देवघरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा. अधिक मासात दीपदानाला खूप मोठे महत्त्व आहे. चौथा म्हणजे अधिक मास पौर्णिमेला दानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गोरगरीब गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धार्मिक पुस्तकाचं दान करा. त्याचबरोबर या दिवशी वाण म्हणून तांब्याचं किंवा चांदीच्या पात्रात मालपुवा ठेवून दान करण्याची जुनी परंपरा आहे. बघा, हे सुद्धा तुम्ही करू शकता. शक्य असेल तर या दिवशी घरामध्ये भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा आवर्जून करावी.
यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आता या दिवशी आपल्याला काय टाळायचं आहे तर ते देखील व्हिडिओमध्ये समोर आपण बघणारच आहोत. या पवित्र दिवशी घरामध्ये मांसाहार, कांदा, लसूण, दारू हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे. यासारख्या तामसिक गोष्टींचं सेवन पूर्णपणे टाळायचं आहे. संपूर्ण दिवस सात्विक आपल्याला राहायचं आहे. त्यानंतरचा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये आपल्या कधीही वादविवाद, कटकटी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये कुणाचाही अपमान करू नका. खास करून वयोवृद्ध व्यक्ती ज्या आहेत, महिलांचा अनादर करू नका. ज्या घरामध्ये शांतता असते तिथे माता लक्ष्मी कधीच प्रसन्न नसते बघा. जिथे शांतता असते त्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी विष्णू पूजेसाठी तुळशीची पानं लागतात, पण ती पौर्णिमेच्या दिवशी तोडू नका. आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवा. या दिवशी कोणालाही मोठे कर्ज देऊ नका आणि स्वतःही कर्ज घेणं टाळा. यामुळे आर्थिक चक्रात अडचणी, अडथळे येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर या महिन्यात काही पवित्र असे उपाय, सेवा ज्या आहेत तर त्या देखील घरामध्ये केल्या जातात. तर या अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी, गरिबी आणि डोक्यावरती कर्ज संपण्यासाठी हा सर्वोत्तम अतिशय उपाय आहे आणि ही पौर्णिमा अतिशय शीघ्र फलदायी मानली जाते. या दिवशी उपायचे जे आहेत तर ते तुम्हाला आवर्जून करायचे आहे. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, व्यवसायात प्रगती नसेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असेल तर या अधिक मास पौर्णिमेला केलेले काही सोपे परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. तर बघा, आपण लक्ष्मी प्राप्तीचे अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. योग्य पद्धतीने उंबरठा पूजन आणि घरामध्ये सुख समृद्धी आणणारे कलश पूजन कसे करावे हे अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. घराचा उंबरठा हा माता लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानला जातो. जर उंबरठा दोषमुक्त आणि पूजित असेल तर घराला कधीही दारिद्र्य येत नाही. या पौर्णिमेला सकाळी किंवा संध्याकाळी उंबरठ्याचं पूजन कसं करावं हे देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, सर्वात आधी उंबरठा तुम्हाला स्वच्छ थोडीशी पाण्यामध्ये हळद टाकून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा ही थांबवत असते. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद, कुंकू आणि स्वस्तिक, हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढावी. दोन्ही बाजूला लहान लहान रांगोळी काढावी. माता लक्ष्मीची पावलं काढावी. उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना मनामध्ये प्रार्थना करावी की माझ्या माता लक्ष्मी माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर आणि घरात प्रवेश कर. आता बघा, कलश पूजन जे आहे आपण ते तुमच्या घरात ऐश्वर्य आणि धन खेचून आणेल. कलश हा साक्षात समुद्र मंथनातून निघालेला अमृतेचा आणि घटलक्ष्मीचं प्रतीक आहे. एका तांब्याची किंवा पितळेची कलश जो आहे तर तो घ्या. त्यामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी भरा, ताजं पाणी भरा. या पाण्यात 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, थोडंसं हळदी, कुंकू, अखंड अक्षता आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे 1 कमलगठ्ठ्याचा मणी किंवा मग गोमती चक्र टाका. कलशामध्ये तुम्हाला आंब्याच्या पानाची पानं किंवा विड्याची पानं जी आहेत तर ती ठेवायची आणि त्यावरती हळद, कुंकू लावलेल्या पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ ठेवा. हा कलश घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात धान्याची रास ठेवून त्यावरती स्थापित करा. या कलशाची पूजा केल्याने घरातील पैशाची चणचण कायमशी दूर होते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावशाली असे उपाय देखील केले जातात, जे उपाय आपल्याला कर्जातून मुक्तता देतात. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे गाईच्या तुपाचा एक मोठा दिवा लावा. हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास असतो, यामुळे कर्जातून लवकर सुटका मिळते. अधिक मास पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर 11 कवड्या किंवा 7 गोमती चक्र ठेवून त्याची पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व साहित्य एका
कोऱ्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये किंवा मग जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवताय ना, तर त्या पैशामध्ये ठेवा. कधीच तुमचा पैसा जो आहे तर तो संपणार नाही. आता समोरचा उपाय म्हणजे माता लक्ष्मीला केसर मिश्रित तांदळाची खीर अर्पण करा. त्याचबरोबर संध्याकाळी माता तुळशीच्या झाडाला कच्चं दूध आणि पाणी अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करत 11 प्रदक्षिणा करा. अधिक पौर्णिमेचा हा दुर्मिळ योग चुकू नका. अगदी साधा आणि भक्तिभावाने केलेल्या या उपायामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जे आहेत तर ते येत असतात. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अधिक पौर्णिमेला करायच्या आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे नियम सुद्धा आपल्याला आवर्जून या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पाळायचे आहे. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला नियम म्हणजे अधिक मासामध्ये घरामध्ये चुकून देखील भांडण, वादविवाद, कटकट जे आहे तर ते आपल्याला करायचं नाहीये. या दिवशी गोमातेची पूजा ही आवर्जून करावी. गाईला हळदी, कुंकू, अक्षदा लावायच्या आहे. त्यानंतर गाईला केळी खायला द्यायची आहे. केळी शक्य नसेल तर घरात तुम्ही जी पहिली चपाती बनवताय ना, तर ती चपाती तुम्ही गोमातेला खाऊ घालायची आहे. काही घरामध्ये चपाती, भाजी, भाकर जे आहे काही तुम्ही बनवत असाल तो नैवेद्य गाईसाठी या दिवशी आवर्जून तुम्हाला द्यायचा आहे. या दिवशी महादेवांची पूजा देखील आपल्याला आवर्जून करायची आहे. कारण बघा, भगवान विष्णुदेवांचं आराध्य दैवत हे भगवान शिवशंकर आहेत आणि भगवान शिवशंकराचं आराध्य हे भगवान श्रीहरी विष्णुदेव आहेत. त्यामुळे भगवान शंकराची या दिवशी जर आपण पूजा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपलं बेलपत्र भगवान देवादिदेव महादेवांना आपल्याला अर्पण करायचं आहे. तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. अधिक पौर्णिमेच्या दिवशी काही अशा वस्तू असतात या दिवशी चुकून आपल्याला कोणालाच द्यायच्या नसतात. त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे पैसे. या दिवशी चुकून देखील कोणालाही आपल्याकडून पैसे द्यायचे नाही किंवा कुणाकडनं आपल्याला घ्यायचे नाहीये. त्याचबरोबर या दिवशी पुढचं म्हणजे दूध आणि दही हे चंद्राचं प्रतीक आहे. त्यामुळे ते आपल्याला चुकून सुद्धा कोणाला द्यायचं नाही आणि कोणाकडून आपल्याला घ्यायचं सुद्धा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी कुणाकडूनही पांढऱ्या मिठाई जी आहे तर ती आपल्याला घ्यायची नाही. पांढऱ्या कलरची मिठाई पौर्णिमेच्या दिवशी ज्या काही असतात ना या वस्तू, तर त्यामध्ये शक्ती आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक असतात. त्यांना आपल्याबद्दल काय भावना आहेत ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा कुणाच्या घरचं परान्न जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाही किंवा कुणी जर आपल्याला पांढरी मिठाई दिली तर ती सुद्धा आपण खायची नाही. कारण की आपण जर परान्न खाल्लं तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच लागतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते, मेहनत करते, परंतु त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ जे आहे तर ते मला का मिळत नाही. याच गोष्टी ज्या असतात किंवा याच्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं नकळतपणे होऊन जातात. त्यामुळे आपल्याला या चुका ज्या आहेत तर त्या पूर्णपणे टाळायच्या आहे आणि अशी आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण अधिक मासाची जी पौर्णिमा आहे तर ती साजरी करायची आहे. सर्व गोष्टी करा, उपाय करा, कलश पूजन करा. त्याचबरोबर घरामध्ये सत्यनारायण पूजन जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. कारण की पौर्णिमा हा दिवस देखील, पौर्णिमा जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या असतात. म्हणून माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न व्हावी, आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर स्वरूपामध्ये राहावा म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा, उपाय जे आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर या एक वेळा का होईना आपल्याला महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम जे आहे यासारख्या सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे. व्यंकटेश सूत्र जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे. या अशा छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला पठण करायच्या आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थायी स्वरूपात निवास करत असते. म्हणजेच काय तर आलेला पैसा हा घरामध्ये यायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आपल्याला या
अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी काही चुका ज्या आहेत छोट्या मोठ्या तर त्या टाळायच्या आहे आणि सांगितल्याप्रमाणे आवर्जून सेवा नक्की करून बघा. सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि भाव ठेवा, तरच आपण जे काय उपाय सेवा ज्या आहेत तर त्या केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतच असतं. यानंतरही पौर्णिमेचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या चॅनलवरती लगेचच येतीलच. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.